नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्ही जर फर्स्ट टाइम असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऑलरेडी माझी चॅनलवर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर मित्रांनो, माझा जो व्हिडिओ आहे किंवा चॅनल आहे त्याची माहिती आपल्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो, माझ्या या चॅनलवर मी गोट शेळी फार्म संदर्भातले व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करतो आणि त्या मार्फत आपल्याला मार्गदर्शन करत आहे. मित्रांनो, यापूर्वी माझे सर्व व्हिडिओ जी सिरीज आहे त्या सिरीजमध्ये मी वेगवेगळ्या टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तर आज मित्रांनो, थोडासा एक वेगळा टॉपिक मी घेऊन येत आहे आणि त्याला म्हणतात इंटिग्रेटेड फार्मिंग. म्हणजे कसं आहे, एकाच शेडमध्ये 2-3 बिझनेस. म्हणजे आता आपला ऑलरेडी आपण शेळीपालनमध्ये आहोतच, पण त्याला जोड व्यवसाय म्हणजे आहे ह्याच रिसोर्समध्ये, म्हणजे आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातच ॲडजस्ट होणारा व्यवसाय, ज्याला इंटिग्रेटेड फार्मिंग किंवा अंतर्गत व्यवसाय असेही म्हणतात. तर मित्रांनो, ऑलरेडी आपण शेळी फार्म करतच असतो. ऑलरेडी आपल्याकडे शेडची नियोजन असतंच, खाद्याचं आहाराचं पण नियोजन असतं, पाण्याचं पण नियोजन असतं, पशुखाद्य पण असतं. तर हे सर्व घटक त्याला पूरक असणारा च्या रिलेटेड व्यवसाय म्हणजे पोल्ट्री फार्मिंग आणि काऊ फार्मिंग. तर मित्रांनो, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि आपण म्हणतो काऊ फार्मिंग किंवा गाय पालन, तर हे असे 3 व्यवसाय आपण एकत्र चालवू शकतो. त्याला इंटिग्रेटेड बिझनेस म्हणतो आपण. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या व्यवसायाच्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेळी पालनामध्ये आपण शेळ्यांना वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आपण आपण संख्या ठेवून आपण त्यांची वाढ घेत असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला शेडमध्ये आपण कुक्कुटपालनाचं सुद्धा आपण केजेस किंवा मुक्त संचार मध्ये सुद्धा आपण त्यांना व्यवस्थितपणे ठेवून, किंवा आपल्याकडे जर जागा स्पेस असेल तर त्या स्पेसमध्ये म्हणजे फक्त संध्याकाळी तेवढं त्या शेडमध्ये येतील आणि दिवसभर त्या मुक्त जागा स्पेसमध्ये आपले हे 3 व्यवसाय चालतील. मित्रांनो, जसं की म्हणतो आपण शेळीपालन, त्याच्यानंतर कुक्कुटपालन आणि म्हैस पालन, हे 3 असे इंटिग्रेटेड आपण व्यवसाय एका ठिकाणी आपण करू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी मित्रांनो, आता जे मॉडर्न जे टेक्निक्स वापरून हा व्यवसाय आता करणं सोपं झालेलं आहे. आणि त्यामुळं माणसांची रिक्वायरमेंट तशी टेक्निक्स काही वापरल्यामुळे आपल्याला जास्त मॅनेज करावं लागत नाही. म्हणजे आपण ज्यादा नियोजन दुसरीकडे आपण लक्ष घालू शकतो किंवा आपल्याला हँडल करता येऊ शकतं. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पोल्ट्री फार्मिंगमध्ये आपण गावरान कोंबडीचं मी थोडंसं तुम्हाला सांगतोय, कारण देशी कोंबड्या ज्या आहेत ह्या आपल्याला शेळी फार्मला सूट होतात. कारण त्या कसं होतात की त्या आपण शेडची रचना असंही करू शकतो की बॉटम लेवलला शेड बांधताना बॉटम लेवलला थोडंसं उंचावर घेऊन शेळी फार्म आपण वर घेऊ शकतो 1 नंबरला, आणि खाली 2 नंबरला आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय करू शकतो, आणि राहिलेल्या साईडच्या जागेमध्ये आपण काऊ फार्मिंग करू शकतो. तर तर मित्रांनो, अशा पद्धतीने म्हणजे जे काही शेळ्यांची लेंडी जी आहे ही त्या म्हणजे वरच्या कंपार्टमेंटमध्ये खाली येईल, आणि खालच्या कंपार्टमेंटमध्ये जे पोल्ट्री आहे, म्हणजे जी आपण गावरान कोंबड्यासाठी स्पेस केलेली आहे त्या स्पेसमध्ये आपल्याला त्या लेंडी गावरान कोंबड्या खाऊन ते त्यांची उपजीविका करतील. आणि गाय पालन आपण करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला
हिरवा चारा, वाळला चारा ऑलरेडी आपण शेळींना देतोच आहोत आणि मुरघास पण आपण असतोच, तर तोच आहार आपल्याला गाईला पण द्यायचा आहे. पण मित्रांनो, हे मॅनेज करत असताना आपल्याला क्वांटिटी खूप कमी ठेवायची आहे, कारण आपल्याला सर्व तीन व्यवसायाचे नियोजन करायचं आहे. इंटिग्रेटेड तीन व्यवसाय आपल्याला एका ठिकाणी हँडल करायचे आहेत, तर त्याप्रमाणे आपल्याला शेळी पालन, गावरान कोंबडी पालन आणि गाय पालन, तर हे तीन व्यवसाय आपल्याला हँडल करायचे आहे. म्हणजे व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला जसं मी सांगितलं की आहाराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, तर आपल्याला हे तिन्ही व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की मार्केटिंगच्या संदर्भात जर आपण विचार केला, तर आपण दूध जे आहे गाईचा जर विचार केला, तर गाईचं आपण दूध हे आपल्याला करडाना आपण देऊ शकतो आणि स्वतः आपल्याला आपल्या घरासाठी किंवा घरच्या वापरासाठी देऊ शकतो. किंवा आपल्याकडे ऑलरेडी जर दूध असेलच, तर आपल्याला आपण विक्रीतून आपण पैसा कमवू शकतो. तर हे गाईच्या संदर्भात झालं. पोल्ट्रीच्या संदर्भात मित्रांनो, गावरानच्या कोंबड्या आहेत, यांना खूप मार्केटमध्ये मागणी आहे आणि बरेच आपल्याला माहिती आहे की गावामध्ये जत्रा असतात, बरेच फेस्टिवल असतात किंवा हल्ली भरपूर क्रेज आहे की सॅटर्डे संडे घरात नॉनव्हेज असणं, तर हा एक क्रेज आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, गावरान कोंबडीला पण खूप मागणी आहे आणि बरेच ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी विभागामध्ये सुद्धा हल्ली यात्रा घडतात आणि बरेच देवांना वगैरे हे कोंबडे देतात. तर हे अशा पद्धतीने आपण गावरान देशी म्हणजे देशी कुक्कुटपालन सुद्धा आपण करू शकतो. आणि गोट फार्म ऑलरेडी आपल्याकडे रेग्युलर आपण फर्स्ट प्रायोरिटी आपली व्यवसायाची आहेच. तर अशा पद्धतीने आपण इंटिग्रेटेड हे तीन व्यवसाय एका ठिकाणी आपण आपल्याला सोपं होतं. तर मित्रांनो, आणि बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्याकडे जर जागा असेल आणि आपल्याला हे असेल, म्हणजे जागाची उपलब्धता असेल, तर गाईसाठी थोडी वेगळी स्पेस, देशी कोंबड्यांसाठी वेगळी स्पेस आणि शेळी पालनासाठी वेगळी स्पेस. तर कसं होतं की तिघांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मिक्स झालं नाही पाहिजे. म्हणजे कसं होतं की आपल्याला आहार एकच आहे, पण त्यांचे जे शेडचं नियोजन करताना आपण असं केलं पाहिजे की सुटसुटीत, सरळ आणि सिंपल पद्धतीने तिन्ही व्यवसाय आपल्याला हँडल करता येतील. तर मी जसं म्हटलं की वर आपण गोट फार्म करू शकतो, जे म्हणजे फळ्या टाकून किंवा हल्ली स्लॅटर येतात रेडीमेड, ते टाकून, आणि खाली आपण बॉटम स्पेसला आपण गावरान कोंबडी पालन करू शकतो आणि साईडला गाय पालन किंवा म्हैस पालन पण करू शकतो. तर अशा पद्धतीने तीन व्यवसाय हे आपल्याला पूरक आहेत मित्रांनो, आणि बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं करतात आणि त्यातनं उत्पन्न मिळतं. म्हणजे आपण कसं म्हणतो, मल्टी बिझनेस एकाच रिसोर्सला धरून. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी सर्व मागच्या चॅनलमध्ये मी सांगितलेलं आहेच, वाळला चारा आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि वाळला चारा जो आहे, हा म्हणजे वाळला चारा जो आहे, हा आपल्याला शेळ्यांना पण देता येतो, आपल्याला गाईला किंवा म्हशींना पण देता येतो. आणि कुक्कुटपालनामध्ये जर तुम्ही विचार केला, तर ह्या म्हणजे जे आपण अझोला किंवा जे हिरव्या वनस्पती आहेत त्या कोंबड्या खातात, तर त्यांना थोडंसं बारीक कट करून त्यांच्या समोर ठेवलं तर ते स्वतःहून निवडून खातात. आणि लेंडी मार्फत सुद्धा त्या किडे, जीव जंतू हे शेळीच्या लेंडी मार्फत सुद्धा ते खातात. म्हणजे आपल्याला काही बाहेरून एक्स्ट्रा असं काही खरेदी करायची किंवा वेगळ्या ह्या तिन्ही व्यवसायासाठी नाही करायची गरज नाही. तर जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या अवेलेबल रिसोर्समध्येच किंवा आपल्याकडे जे ऑलरेडी आहे शेळी पालनाचं जे आहार आहे, त्याच्यातच हे दोन व्यवसाय अजून ऍडजस्ट होऊ शकतात. तर आपल्याला ते स्पेस बघून किंवा जागेची अवेबिलिटी बघून किंवा आपल्याला अनुभवानुसार आपण करू शकतो. मित्रांनो, मी माझ्या एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर मी माझ्या शेडवर मी शेळी पालन केलं होतं आणि त्याच्यामध्येच गावठी कोंबड्या ज्या असतात म्हणजे त्याचं पालन केलं होतं. आणि त्यांना मित्रांनो कसं ठेवलं होतं की त्यांना फ्रीमध्ये मी सोडलं होतं त्याच्यामध्ये, कारण माझ्याकडे संख्या शेळ्यांची एक 30-35 होती आणि त्याच्यामध्ये मी 10-15 कोंबड्या गावरान सोडल्या होत्या. आणि त्यांच्यासाठी मी काही आहार काय असा वेगळा घालत नव्हतो.
तर ते त्या शेळ्यांच्या लेंडीमार्फतच ते उपजीविका करायचे. आणि बऱ्याच वेळा मी हिरवा चारा घालायचो आणि त्या हिरव्या चारामार्फत ते पण ते म्हणजे गवताची बारीक बारीक पानं असतात, तर ती चांगल्या प्रकारे खातात ते पण. फक्त आणि त्यांना पाणी हे पाण्यासाठी पण ते शेळीचेच पाणी इटिंग म्हणजे प्यायचे. फक्त कसं व्हायचं की त्यांना थोडंसं गव्हाणीमध्ये हे करायचे, गव्हाणीमध्ये बसणं किंवा त्यांना अंड्यासाठी मी वेगळी रचना केली होती. तर ते अंडी व्यवस्थित कलेक्ट होत होती, म्हणजे अंड्यांचा काही प्रॉब्लेम येत नव्हता. पण बऱ्याच वेळा काय झालं मित्रांनो, कोंबड्या काय करायच्या, त्या कोंबड्या गव्हाणीमध्ये बसायच्या किंवा त्यांचा विष्ठा हा गव्हाणीमध्ये पडायचा. तर ते तसं होऊ नये म्हणून मी नंतर मग ते थोडंसं त्यांना सेपरेट केलं. पण एक संख्या कमी असेल तर ते ऍडजस्ट होऊन जातात त्याच्यामध्ये. माझ्याकडे 30 शेळ्या आणि 15 कोंबडी असे मी ऍडजस्ट केले होते. म्हणजे कोंबडी आणि कोंबडी असं ऍडजस्ट केलं होतं. जे रेशो असतो म्हणजे 5 कोंबड्या म्हणजे 5 कोंबडे आणि 20-25 माद्या, अशा अशा पद्धतीने असं नियोजन केलं होतं. तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ते चालतं चांगल्या प्रकारे. आणि मी अंडी पण कलेक्ट होत होती व्यवस्थित. आणि दूध जे आहे ते दूध जे आहे ते मी म्हणजे कसं होत होतं की दुधाची आपल्याला जर करडा असतील, तर करडाना जर शेळीमार्फत दूध जर कमी मिळत असेल, समजा एक शेळी असेल आणि तिला जर 2 किंवा 3 पिल्ले झाले असतील, तर ते दुधाचं थोडंसं शॉर्टेज होतं. तर मग आपण गाईचे दूध आपण त्या करडांना देऊ शकतो. तर गाय पालन पण आपल्याला चालतं. आणि मित्रांनो, गाईला पण किंवा म्हशीला पण एवढी काय स्पेस जास्त लागत नाही आणि आपण संख्या पण काही जास्त ठेवायची नाही. जास्तीत जास्त 1, 2 किंवा 3. आणि गावरान कोंबड्यांची आपण थोडी संख्या वाढवू शकतो. आणि शेळीपालन ऑलरेडी आपला बेसिक प्रायोरिटीचा पहिला बिझनेस आहेच. फोकस आपला शेळी फार्मवरच राहतो, पण त्याला अनुसरून आपल्याला ती पूरक होतात. तर इंटिग्रेटेड आपण म्हणतो, इंटिग्रेटेड फार्मिंग एकाच ह्याच्यात आपण अंतर्गत 3 बिझनेस करू शकतो. आणि ही आता नवीन कन्सेप्ट आहे आणि खूप पॉप्युलर होत आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो केले पाहिजे, म्हणजे आपल्याला तिन्ही व्यवसायामार्फत आपल्याला पैसे आपल्याला मिळवता येतात आणि प्रायोरिटी आपली शेळी फार्मच राहते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे व्यवसाय करू शकतो. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गावरान कोंबडे जे आहेत, या गावरान कोंबड्या खूप त्यांची पॉवर चांगली असते, म्हणजे आजारी पडत नाहीत. त्यामुळं मर्तुकीचं प्रमाण कमी असतं आणि गाईचं काही आपल्याला अडचणी येत नाही. फक्त आपल्याला कसं आहे, थोडं गाईचं चारा जो आहे तो आपल्याला एक एक गाय किंवा आपल्याकडे चारा जसा अवेलेबल आहे त्याप्रमाणे आपण गाईची क्वांटिटी ठरवावी. कारण गाईला थोडंसं जास्त शेळीला आपण जर आपल्याला शेळीचा अनुभव असतो, तर ते गाईचं आणि शेळीचं इंटेक खाण्याची कॅपॅसिटी ही खूप जास्त असते. म्हणजे जवळ 30-35 किलो आपल्याला गाईचं खाद्य म्हणजे गाईचं खाद्य द्यावं लागतं दिवसा. आणि शेळीला आपल्याला साधारणतः तिच्या वजनाचे 4% म्हणजे आपल्याला 4 किलो हिरवाचा म्हणजे या अशा पद्धतीने. तर ते रेशो आपल्याला ऍडजस्ट झाला पाहिजे. तर ते सगळं नियोजन करून ते आपल्याला व्यवस्थित साठवणूक करून वाळल्या चाऱ्याची, हिरवा चारा अवेलेबल असेल तर आपण लावू शकतो. तर ऑलरेडी माझे हिरवा चारा, वाळला चाऱ्याच्या संदर्भातल्या सर्व व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेत. तर तुम्ही त्या चॅनलला पाहून तुम्ही थोडंसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपण हे करू शकेन इंटिग्रेटेड फार्मिंग. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. कारण आपल्याला त्याच्यापासून तिहेरी फायदा मिळू शकतो. आणि तिन्ही व्यवसाय पूरक आहेत करण्यासाठी एकाच शेडमध्ये किंवा एकाच जागेमध्ये. तर हा आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिले, जवळजवळ माझी बरेच व्हिजिट झालेले आहेत फार्ममध्ये. तर मोस्टली गोट फार्मला कुक्कुटपालन करता येतं, सोपं पडतं ते मित्रांनो. आणि काही मग जे अगदीच त्याच्यात आहेत ऑलरेडी एक्सपिरियन्स लोक, ते मग गाय पालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालन हे अगदी जोमानं करतात, कारण त्यांच्याकडे अवेलेबिलिटी असते. तर मला काय म्हणायचं आहे की आपल्याकडे जे रिसोर्स आहेत त्याच्यावर वापर करून आपण हे इंटिग्रेटेड फार्मिंग करू शकतो. म्हणजे शेळीपालन तर आपलं ऑलरेडी आहेतच, पण त्याला जोड म्हणून
त्याच रिसोर्समध्ये म्हणजे वेगळं काही न आणता त्याच स्पेसमध्ये आपण हे व्यवसाय घेऊ शकतो. तर मित्रांनो, ही थोडीशी छोटीशी माहिती आहे, ती तुम्हाला उपयोगी पडेल आणि करू शकतो आपण मित्रांनो. तर माहिती आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो खूप कमी आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओला लाईक केल्यामुळे मित्रांनो मला चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि तुमचे कमेंट्स काय असतील तर ते कमेंटही देत राहा. मी तुम्हाला रिप्लाय देत राहीन. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.